प्रेषितांची कृत्य हे चर्चचा इतिहासाचं पुस्तक आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर काय झालं, त्याच्या शिष्यांनी कशा रीतीने त्याचं कार्य पुढं चालू ठेवलं आणि कशा रीतीने सुवार्तेचा प्रसार यरूशलेमेपासून बाहेर आणि जगभर इतर देशांमध्ये झाला. आणि आज आपण 8व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत आणि या संदेश मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा, स्टोरी दॅट नेव्हर एंड्स. आणि आजचं संदेशाचं शीर्षक आहे छळ होणाऱ्या मंडळीचे सुवार्ता कार्य. छळ होणाऱ्या मंडळीचे सुवार्ता कार्य. द पर्सिक्युटेड चर्च रिचेस आउट. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांचे कृत्ये 8 आणि वचन 1 ते 8. ॲक्ट्स चॅप्टर 1 1 to 8. प्रेरितों के काम 8 वचन 1 से 8. मागील संदेशात आतापर्यंत आपण पाहिलं की कशा रीतीने स्तेफनाने प्रभू येशूविषयीची साक्ष दिली, सुवार्ता गाजवली, तो एक चमत्कार झाला, तो माणूस बरा झाला, त्याची चौकशी झाली आणि मग त्याने खुलासा केला येशू ख्रिस्त हाच इस्रायलचा मसीह आहे हे सांगितलं. आणि ते लोक चिडले, त्याला शहराबाहेर नेलं, धोंडमार केला, त्याला मारून टाकलं. म्हणजे ह्या घटनेपासून किंवा ह्या घटनेपासून मंडळीचा छळ सुरू झाला. तो तेव्हापासून आजपर्यंत आहे. आणि सध्या आपण जरी पाहिलं तरी आपल्या देशात, कम्युनिस्ट देशात आणि इतर राष्ट्रांमध्ये देखील ख्रिस्ती मंडळी, ख्रिस्ती लोक यांच्या विरुद्ध छळ सुरू आहे. आणि हे होईल कारण प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला प्रभू येशूच्या नावात छळ सोसावं लागेल असं शास्त्र सांगतं. प्रभू येशूने सांगितलं, जगाने मला ओळखलं नाही, जग तुम्हालाही ओळखणार. जगाने माझा द्वेष केला, जग तुमचाही द्वेष करेल. तर ह्या घटनेपासून छळ सुरू झाला. आता येणारी जी घटना 8व्या अध्यायातली आहे, हा एक ट्रान्झिशन पिरियड आहे की आतापर्यंत मंडळी किंवा चर्च हे जेरुसलेमेत होतं. जेरुसलेम हेडक्वार्टर किंवा मुख्यालय होतं. पण प्रभू येशूने सांगितलं होतं की जेरुसलेमेपासून येऊद्या, शोमरोनात आणि जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हा. पण जेरुसलेमेत मंडळी वाढत चाललेली होती, ते बाहेर गेलेले नव्हते. पण ह्यामुळे काय झालं बघा, पहिलं वचन, त्याच्या वधाविषयी म्हणजे स्तेफनाच्या त्याच्या वधाविषयी शाऊल मान्य होता. म्हणजे शाऊलाची पण संमती होती. आता ह्या घटनेत आपण पाहू की चर्च यरूशलेमच्या बाहेर कसं पसरलं जातं, सुवार्ता कार्य छळ झाल्यामुळे कसं वाढतं आणि इतर ठिकाणी देवाचं वचन, येशू ख्रिस्ताची सुवार्ता कशी जाते. आणि हा छळ केव्हा सुरू झाला, ज्यावेळेस स्तेफनाने स्पष्टपणे सांगितलं की येशू ख्रिस्त हा इस्रायलचा मसीहा, जगाचा तारणारा. आणि त्यांना वाटलं की तो त्यांच्या धर्माविरुद्ध बोलला आणि म्हणून त्यांनी त्याला धोंडमार करून मारून टाकलं. आता जरी ही दुःखद घटना घडली तरी देवाचा पवित्र आत्मा अशा घटना, वाईट घटना किंवा दुःखद घटना घेऊन देव त्याच्यातून काहीतरी चांगलं घडवत असतो. सैतानाला वाटलं की आपण त्याला मारून टाकलं म्हणजे देवाचं कार्य संपलं, मंडळीचा छळ सुरू केला म्हणजे आता येशू ख्रिस्ताची मंडळी जगभर वाढणार नाही, त्याची सुवार्ता जगभर जाणार नाही. पण तसं नाही, तसं नसतं. आमेन. देव जे नेगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, ते सकारात्मक मध्ये बदलत असतो. गॉड टर्न्स द नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह. आपल्या दृष्टीने ते वाईट असतं, आपल्या दृष्टीने आपल्याला वाटतं असं का झालं, परंतु देवाला माहीत असतं की काय झालं आणि काय होणार आहे आणि त्याच्यातून तो चांगलं घडवून आणत असतो. म्हणून ते वचन आहे रोमकरासपत्र 8 मध्ये की देवावर प्रीती करण्यासाठी, सर्वांसाठी नाही, जनरल नाही, देवावर प्रीती करण्यासाठी आणि त्याच्या संकल्पाप्रमाणे जे बोलवलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी, सर्व म्हणजे किती, सर्व गोष्टी, मग त्या चांगल्या असो की वाईट असो, त्या त्यांच्या कल्याणासाठी घडतात.
रोमकरास पत्र 8:28. म्हणजे ओरिजिनल ग्रीक मध्ये असं म्हटलेलं आहे की देवावर प्रीती करण्यासाठी देव सर्व गोष्टी त्यांच्या चांगल्यासाठी घडवून आणतो. गॉड मेक्स ऑल थिंग्स वर्क टुगेदर फॉर गुड. आपल्याला तरी वाटतं की असं झालं तसं झालं, विरोध झाला, छळ झाला, पण त्याच्यातून पण चांगलं देव करत असतो. म्हणून काही जरी झालं तरी आपण निश्चिंत राहायचं असतं. आपण विश्वासात डगमगायचं नसतं की मला वाटलं असं व्हायला पाहिजे, मी अशी प्रार्थना केली, मी असा विश्वास झाला. नाही, देवाला माहित असतं आपल्यापेक्षा जास्त काय चांगलं आणि काय नाही. त्याला शेवट हा प्रारंभापासून माहित असतो. गॉड नोज द एंड फ्रॉम द बिगिनिंग. आमेन. तुमच्या माझ्या जीवनात काय चाललेलं आहे, काय होणार आहे, 5 वर्षांनी 10 वर्षांनी उद्या काय होणार आहे हे त्याला माहित असतं. म्हणून काही जरी घडलं तरी आपण हे ध्यानात ठेवायचं की देव त्याच्यातून चांगलं घडवून आणेल. आता ह्या ठिकाणी स्टेफनाचा मर्डर झालेला आहे, धोंडमार करून त्याला गावाबाहेर नेऊन मारून टाकण्यात आलेला आहे. पण प्रभू येशूने आज्ञा केलेली होती प्रेषित 1:8 मध्ये की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग त्याने काय म्हटलं आपण जरा वाचू. Acts chapter 1 verse 8. प्रेरितों के काम 1 और वचन 8. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, म्हणजे सुरुवात यरूशलेमापासून होणार होती, यरूशलेमात, सर्व यहुद्यात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. म्हणजे सुरुवातीला काय यरूशलेम, आणि यरूशलेममध्ये मंडळी स्थापन झालेली आहे, बरोबर, वाढत चाललेली आहे. नंतर काय आहे, यहुद्या आणि शोम्रोनात. आता 8व्या अध्यायाचं 1 वचन. त्याच्या वधाविषयी शाऊल मान्य होता. त्या दिवसात यरूशलेमातल्या मंडळीचा मोठा पाठलाग झाला किंवा छळ झाला. म्हणून प्रेषिताखेरीज ते सर्व यहुद्या व शोम्रोन या प्रदेशात पांगून गेले. कुठं पांगून गेले? यहुदा व शोम्रोनात. प्रभू येशूने काय सांगितलं होतं? यरूशलेमेत, यहुद्यात, शोम्रोनात, बरोबर, 1:8 प्रमाणे. आणि या ठिकाणी हे लोक छळ झाल्यामुळे, त्यांचा पाठलाग झाल्यामुळे ते कुठे गेले? यहुद्यात आणि शोम्रोनात. प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे घडत आहे का? आणि ते सर्व मंडळी, ते लोक, छळ झाला, त्यांचे गाव, बिझनेस, नोकऱ्या सोडून, है ना, घरदार सोडून ते ह्या भागामध्ये गेले, यहुद्यात आणि शोम्रोनात. आणि मग वचन 3. स्तेफनाला धार्मिक मनुष्यांनी नेऊन पुरले. आता स्तेफनाला गावाबाहेर नेऊन धोडमार करण्यात आली. त्यांना वाटलं की आता संपलं, आता देवाचं कार्य वाढणार नाही, आता येशू ख्रिस्ताचं नाव कोणी घेणार नाही, गाजवणार नाही. पण जोपर्यंत देव संपत नाही तोपर्यंत ते संपत नसतं. इट इज नॉट ओव्हर अनलेस गॉड सेज इट्स ओव्हर. आमेन. जोपर्यंत देव संपत नाही तोपर्यंत कोणती गोष्ट कोणी आपल्याला संपवू शकत नसतं. स्तेफनाला धार्मिक मनुष्यांनी नेऊन पुरले. कोणी नेऊन पुरले? आता हे धार्मिक लोक म्हणजे बिलीवर, येशू ख्रिस्ताकडे वळलेले यहुदी नाही. हे यहुद्यातून जे अजून वळलेले नव्हते पण यहुदी धर्मात होते, मोशेचा नियमशास्त्र जुना करार पाळणारे होते, ज्यांना कळलं होतं की येशू ख्रिस्त हाच त्यांचा मसीहा आहे, त्या लोकांनी त्याला नेऊन पुरला, त्याची मयत केली आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला. इकडे शाऊलाने मंडळीस हैराण करून टाकले. आता हा शाऊल हा एक कट्टरपंथी आहे, हा धर्मवेडा माणूस आहे, जो नंतर पाऊल झाला. हा एक रोमन अधिकारी आहे, त्याच्या हातात सत्ता आहे, पॉवर आहे. आणि ज्यावेळेस लोकांनी आणि ज्यावेळेस त्या काउन्सिलने, त्या कमिटीने ठरवलं की स्तेफनाला मारून टाकायचं, त्याच्यामध्ये शाऊल देखील सहभागी होता.
की हा स्टेफन जिवंत नाही राहिला पाहिजे. म्हणून 3ऱ्या वचनात लिहिले की इकडे शाऊलाने मंडळीस हैराण करून टाकले. सॉल क्रिएटेड हॅवॉक. तो घरोघर जाऊन पुरुषास व स्त्रियासही धरून आणून तुरुंगात टाकीत असे. त्यांनी ही मोहीम सुरू केली की प्रत्येक घरात प्रवेश करून प्रत्येक घरात विचारायचं की कोण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे, कोण त्याला मसीहा मानणार आहे. म्हटलं की लगेच त्याला धरायचं आणि आतमध्ये टाकायचं. अशी मोहीम शाऊलाने सुरू केली. बघ, विचार करा. आणि अशा रीतीने मंडळीच्या द्वारे, प्रेषितांच्या द्वारे चिन्ह चमत्कार तर घडत होते, पण आता छळ विरोध पण सुरू झालेला आहे. आणि त्याच्या शाऊलाने तर घरोघर जाऊन प्रत्येक घरात बसून पाहण्याची मोहीम सुरू केली की कोण बिलीवर आहे, कोण विश्वासणार आहे. आणि जर सापडले ते ना आता त्याला वाटलं की ह्या रीतीने जर केलं तर येशू ख्रिस्ताची मंडळी मी नष्ट करीन. बघ, आता हा धार्मिक मनुष्य होता, पण हा धर्मवेडा होता. त्याच्या धर्माविषयी, यहुदी धर्माविषयी, मोशे आणि जुन्या कराराविषयी तो अवेशी होता. तो मानत नव्हता की येशू ख्रिस्त हा त्यांचा मसीहा आहे, म्हणून तो हे करत होता. त्याला अजून येशू ख्रिस्त कोण आहे याचं प्रकटीकरण झालेलं नव्हतं. हा काही वाईट माणूस नव्हता, हा धार्मिक होता, परंतु धर्म वेळा होता. धर्म माणसाला वेळा करतो नाही. माणूस धर्माने इतका वेळा होतो की एखाद्याचा जीव घ्यायला होतो, ऍक्च्युली जीव घेतो. म्हणून ते म्हणतात की धर्म हा क्रूर आहे. रिलिजन इज क्रुएल. म्हणून ज्यावेळेस देवाने माणूस केला, त्याने माणसाला धर्म दिला नाही तर त्याच्याशी एक नाता दिला. God did not give religion to man, but he gave a relationship. ज्यावेळेस माणसाने फळ खाल्लं, आज्ञा मोडली, त्यावेळेस ते नातं तुटलं. माणसाने धर्म नाही गमावला, देवाशी नातं गमावलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त ते देवाशी तुटलेलं नातं जोडायला जगात आले. पण लोकांनी त्याचा धर्म केला, ख्रिस्ताच्या सुवार्तेचा ख्रिस्ती धर्म केला. ख्रिस्ती हा धर्म नाही आहे. ख्रिश्चॅनिटी नॉट अ रिलिजन, इट इज अ रिलेशनशिप. ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ ख्रिस्ताचे, वन हु बिलोंग्स टू क्राइस्ट. जो मसीहा का है, मसीही यानी जो मसीहा के है. तर ह्या माणसाने, शाऊलाने मंडळीस हैराण करून टाकले आणि घरोघर जाऊन पुरुषांत व स्त्रिया सांगून तुरुंगात टाकले. असे कितीतरी लोक त्याने, ख्रिस्ती लोक, बिलीवर लोक त्यांनी जेलमध्ये बंद करून टाकले. बघा 7व्या अध्यायाचं 58वं वचन बघा. मग ते त्याला म्हणजे स्टेफनाला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शाऊल नामक एका तरुणाच्या पायाजवळ ठेवले. आता शाऊल नावाचा एक तरुण होता. त्या गर्दीमध्ये, त्या मॉबमध्ये जे वेळे झालेले, ते जे दगडमार करून त्याला मारून टाकले, त्या गर्दीमध्ये शाऊल नावाचा एक आविषी तरुण होता, धर्मवेडा तरुण होता. हे 58व्या वचनात लिहिलेलं आहे की त्यांनी आपले वस्त्रे शाऊल नामक एका तरुणाच्या पायाजवळ ठेवले. याच्यावरून काय समजतं की ज्यावेळेस स्टेफनाला दगडमार झाली, ज्यावेळेस तो ते शब्द, शेवटचे शब्द बोलला की हे प्रभू, तू हे पाप त्यांच्यावर लावू नको, असं म्हणून त्याने प्राण सोडला. हे शाऊलाने ऐकलेलं होतं की स्टेफनाचा अंत, शेवट कसा झाला. स्टेफनाने हे ऐकलं होतं की तो स्टेफन मरण्यापूर्वी म्हटला की मी स्वर्ग उघडलेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देवाच्या उजवीकडे उभं राहिलेला पाहत आहे. हा तो शाऊल होता. हे सर्व त्याने लाईव्ह डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. पण तो कपडे सांभाळत बसला होता आणि साक्षीदारांना ते लोक दगडमार करत होते. आणि हे सर्व संपल्यानंतर त्यांनी छळ विरोध सुरू केला. घरोघर घुसून लोकांना अटक करून जेलमध्ये टाकायचं काम सुरू केलं. हा तो शाऊल.
जो नंतर पाऊल झाला. म्हणून शाऊल अगोदर कसा होता, काय करत होता हे समजणं गरजेचं आहे. तो धर्मवीर होता. धर्मासाठी तो काही करायला तयार होता. एखाद्याचा जीव घ्यायला तयार होता आणि घेतला. आपण वाचू 26वा अध्याय वचन 10 आणि 11. Acts 26:10 and 11. प्रेरितों के काम 26:10 और 11. प्रेषित 26:10 आणि 11 मध्ये असं लिहिलेलं आहे. आणि हे पाऊल त्याची साक्ष सांगत असताना तो म्हणतो, आणि तसे मी यरूशलेमात केलेही मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना बंदिशाळेत किंवा जेलमध्ये कोंडून टाकले आणि त्यांचा घात करण्यास मी संमती दिली. त्याने सांगितलं की यांना आता मारून टाका. वचन 11. प्रत्येक सभास्थानात, म्हणजे सभास्थान म्हणजे यहुदी लोकांचं चर्च, प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करण्यास लावण्याचा प्रयत्न मी करीत असे. मुद्दाम खोटं सांगायला लावायचं, येशू ख्रिस्ताविरुद्ध बोलायला लावायचं आणि मग त्यांना अटक करायची आणि तुरुंगात टाकायचं. त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरापर्यंत देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे. अतिशय पिसाळून जाऊन म्हणजे किती पिसाळलेला होता तो बघा. खोटे आरोप करायला लावायचे आणि ते खोटे आरोप केले की त्यांना ताब्यात घ्यायचं, जेलमध्ये टाकायचं. हे काम पाऊल करत होता, शाऊल करत होता, जो नंतर पाऊल झाला. वचन 4. तेव्हा जे पांगून गेले ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले. बघा, जे पांगून गेले. आता ह्या शास्त्र बघा 3 गोष्टी आपल्याला समजतात. 3 महत्वाचे पॉइंट, 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट छळ किंवा परसिक्युशन. पहिला पॉइंट छळ किंवा परसिक्युशन. वचन 1 ते 3 की कशा रीतीने मंडळीचा छळ सुरू झाला आणि कशा रीतीने शाऊल त्याच्यामध्ये सहभागी झाला आणि तो पण सरकारी अधिकार घेऊन विश्वासाचा छळ सुरू करू लागला. परंतु तेवढंच नाही, 4थ्या वचनात काय झालं बघा. तेव्हा ते पांगून गेले. तेव्हा जे पांगून गेले ते म्हणजे कोण? जे विश्वास करणारे बिलीवर, येशू ख्रिस्ताकडे वळलेले लोक छळामुळे इतर ठिकाणी पांगून गेले. यहुदियात आणि शोमरोनात ते काय करू लागले? ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले. आमेन. त्यांनी असं म्हटलं नाही की आता आमचा छळ झाला, आमचे घरदार गेले, बिझनेस गेले, नोकऱ्या गेल्या, आता आम्ही येशू ख्रिस्ताला सोडून देऊ. असं नाही. ते रिअल बिलिव्हर्स होते, ते खरे होते, ते फेक लोक नव्हते. ते काहीतरी कारणासाठी येशू ख्रिस्ताकडे आलेले नव्हते. ते कोणत्या चुकीच्या कारणासाठी त्या परिस्थितीबरोबर चर्चला जॉईन झालेले नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं? जरी ते पांगले गेले, जिकडे गेले तिकडे ते येशू ख्रिस्ताबद्दल सांगत आहे. नवीन कोणीतरी फॅमिली राहायला आले, कुठून आले, काय, त्यांनी सांगितलं की या कारणामुळे आम्ही या ठिकाणी होतो, पण आमचा छळ सुरू झाला, विरोध झाला, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. का बरं? कोण येशू ख्रिस्त काय, आणि ते सुवार्ता सांगू लागले. आणि आपोआप देवाचं वचन येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्या लोकांना कळली. आम्ही काही चोऱ्या केल्या नाही, आम्ही काही दरोडा टाकला नाही, आम्ही येशू ख्रिस्ताविषयी सांगत होतो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे होतो, म्हणून आमचा छळ झाला. आणि मग कोणीतरी म्हटलं की कोण येशू ख्रिस्त, त्यांनी काय केलं? आणि मग त्यांना चान्स मिळाला सांगण्याची. आणि ह्या रीतीने देवाची सुवार्ता गाजवली गेली. कारण त्या काळात मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हतं, इंटरनेट नव्हतं, काहीच नव्हतं. विचार करा कसं जग असतं. आज लोकांना 5 मिनिट मोबाईल शिवाय राहत नाही, 5 मिनिट टीव्ही शिवाय राहत नाही. आणि त्यावेळेस ते काहीच नव्हतं. विचार करा. तर 4थ्या वचनात, तेव्हा ते जे पांगून गेले ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले. कशाची सुवार्ता? वचनाची सुवार्ता. कशाची?
देवाच्या वचनाची आहे. सुवार्ता म्हणजे साक्ष नाही. देवाने तुमच्यासाठी काय केलं, तुम्हाला काय अनुभव आला, हा तुमचा अनुभव, तुमची साक्ष आहे. ती सुवार्ता नाही. ऐकून घ्या, सुवार्ता वचनाची सुवार्ता आहे. की वचनात येशू ख्रिस्ताबद्दल, देवाबद्दल काय सांगितलंय, त्यांनी काय केलं, तो कशासाठी जगात आला, हे वचनाची सुवार्ता सांगायची. आणि जर आपण एखाद्याला सुवार्ता सांगताना जर वचनातून बोलत नसो तर आपण सुवार्ता सांगत नाही. मला माहिती की बरेच जण साक्ष सांगतात की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी केलं, मला बरं केलं, माझा हा प्रॉब्लेम. ती साक्ष आहे, ती सुवार्ता नाही. सुवार्ता म्हणजे देवाने आपल्यासाठी काय केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभाने जे केलं ते, की त्याने आपलं पाप वाहिलं, आपले शाप वाहिले, आपले रोग वाहिले, आपलं मरण वाहिलं आणि पापांची क्षमा, जीवन, आशीर्वाद हे आपल्याला उपलब्ध करून दिले. हे सांगणं म्हणजे सुवार्ता. आपण देवासाठी काय केलं पाहिजे हे नाही सांगायचं. तुम्ही हे करू नका, ते करू नका, हे करा, ही सुवार्ता नाही. देवाने काय केलं ते सांगायचं, ती सुवार्ता. आमेन. वचन 5. आता सैतानाला असं वाटलं की तो स्टेफन मारून टाकला. शाऊलाला असं वाटलं की आता माझ्या हातात कायदा आहे, सत्ता आहे, मी कोणालाही बंद करू शकतो, अटक करू शकतो आणि कोणताही कलम लावून त्यांना फाशी देऊ शकतो. म्हणजे सैतानाला वाटलं की आपण जिंकलो. पण सैतान कधी जिंकतो का? नाही. छळ सुरू झाला म्हणजे याचा सुवार्ता कार्य बंद होईल, मंडळी संपून जाईल असं सैतानाला वाटलं. पण त्याच्या उलट झालं की यांचा छळ होऊन सुद्धा हे जिथं पांगले गेले तिथं शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि लोकांना सांगू लागले की ह्याच्यासाठी आम्ही तुमच्या गावात, ह्याच्यासाठी आम्ही इथं आलो, हे कारण आम्ही सगळं सोडून आलो. आणि मग त्यांना आपोआप येशू ख्रिस्ताबद्दल कळलं. देवाचं कार्य थांबलं का? सुवार्तेमुळे, छळामुळे ते अडखळले नाही, विरोधामुळे ते अडखळले. त्यांचा लॉस झाला, बिझनेस लॉस झाला, नोकऱ्या गेल्या, घरदार सोडून निघून गेले, पळून जावं लागलं, पण ते निराश झाले नाही. ते खरे असल्यामुळे, खरंच देवाचे असल्यामुळे ते खरंच येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवू लागले. जे खरे लोक असतात ना, किती छळ झाला, विरोध झाला, काही जरी झाला, किती लॉस झाला, तरी ते देवाला सोडत नसतात. पण जे काहीतरी मतलबासाठी, स्वार्थासाठी असताना ते म्हणतात, सांगा बरोबर देवाने असं का केलं, मग तसं का नाही झालं. म्हणजे त्यांना ती गोष्ट, ती वस्तू पाहिजे असते. त्यांना देव नको असतो, पापांची क्षमा, त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त काहीतरी पाहिजे असतात, तेवढ्या ते मिळाले की ते निघून जातात. पण हे लोक तसे नव्हते. हे खरंच देवाचे होते. देवा येशू ख्रिस्तासाठी ते जीव द्यायला आणि सगळं सोसायला तयार झालेले. म्हणून ते वचनाची सुवार्ता गाजवतात. वचनाची सुवार्ता कोणी सांगत नाही. अशा परिस्थितीत की जेव्हा सगळं काही गमावून बसलेलं असतात, ज्यांना खरा अनुभव आलेला आहे तेच सांगू शकतात. आणि दुसरी गोष्ट, ज्या वचनात असं लिहिलंय, 4थ्या वचनात, जे पांगून गेले होते ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले. ते हा शब्द अंडरलाईन करा. का? प्रेषित सुवार्ता सांगत नव्हते. इकडे लक्ष द्या, हरवून जाऊ नका. देवाचं वचन ऐकणं ही देवाची भक्ती आहे. डोंट गेट लॉस्ट. प्रेषित पाळक सुवार्थिक नाही, ते लोक चर्च मेंबर्स. म्हणून म्हणतो की ते अंडरलाईन करा. ते वचनाची सुवार्ता गाजवतात. सुवार्ता कोण गाजवत होतं? प्रेषित पाऊल हे शिष्य हे तर करत होते. पण हे जे मेंबर पांगले गेले, जे निघून गेले, हे सुवार्ता गाजवला. किती विशेष आहे ना. काही चर्च मेंबरला वाटतं की ते पालकांचं काम आहे, ते सुवार्थिकांचं काम आहे. आमचं नाही, आम्ही फक्त चर्च मेंबर आहोत. ते बघून घेते कोणाची मीटिंग ठेवायची, काय करायचं ते काय. पण या ठिकाणी सांगितलं की ते जे विश्वास ठेवणारे, ते बिलिव्हर्स, ते निघून गेले आणि ते सुवार्ता गाजवत नाही.
म्हणजे पहिल्या काळात सुवार्ता कार्य फक्त प्रेषित आणि शिष्यच करत नव्हते, तर जे येशू ख्रिस्ताकडे वळले लोक होते ते पण इतरांना सुवार्ता सांगत होते. आणि आज तसं झालं तर किती बरं होईल. एक मेंबरने आठवड्यातून एक व्यक्तीला जरी सांगितलं तर महिन्याला 4 नवीन व्यक्तीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक जण मंडळी होऊ शकतं का? सहज होऊ शकतं. पण आपण तर करतो का? केलं पाहिजे. आपण पाळत सुवार्तिकांच्या भरोशावर. पहिल्या शतकातली मंडळी वाढण्याचं रहस्य हे होतं की प्रत्येक मेंबरचा सक्रिय सहभाग होता. हर एक मेंबर सुसमाचार बताता था. वो पास्टर प्रेरितों पर डिपेंड नहीं थे कि वो उनका काम है वो करेंगे, वो भी वचन बोलते थे. आमेन. वचन 5. आणि फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन त्यांना ख्रिस्ताची घोषणा केली. प्रभू येशूने प्रेषित 1:8 मध्ये काय सांगितलं होतं? यरूशलेमपासून यहूद्यात शोमरोनात. बरोबर नसल तर चेक करा. पहिले प्रेषित 1:8. आणि या ठिकाणी 5व्या वचनात की फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन त्यांना ख्रिस्ताची घोषणा केली. आता फिलिप नावाचा एक बिलीवर होता त्या मंडळी. त्याने काय केलं? तो शोमरोन ह्या शहरात गेला आणि तिथं ख्रिस्ताची घोषणा केली. आता शोमरोनी स्त्री, तुम्हाला माहिती आहे की शोमरोन किंवा शोमरोनी लोक यांचा यहुदी लोक इकडे बघा तिटकारा करीत होते, तुच्छ लेखित होते. त्यांना वाईट टाकलं होतं. का? कारण शोमरोनी लोक हे ओरिजिनल यहुदी नव्हते. जे यहुदी लोक ज्यांनी आंतरजातीय विवाह केला होता आणि त्यांच्यापासून जी उत्पत्ती झालेली होती ते शोमरोनी होते. आणि म्हणून शुद्ध यहुदी म्हणत होते की हे ओरिजिनल यहुदी नाही आहे, हे मिक्स्ड आहेत. किती जणांना समजतं? म्हणून यहुदी लोक त्यांच्या हातून पाणी पित नव्हते, त्यांच्या गावात जात नव्हते. आणि प्रभू येशू त्या बाईकडे गेला. आपल्याला माहिती आहे काय झालं. आता फिलिप शोमरोनात गेलेला आहे आणि त्या लोकांना त्यांनी ख्रिस्ताची घोषणा केली. घोषणा कोणाची करायची? ख्रिस्ताची. आमचं चर्च यरूशलेममध्ये आहे. मग तिथं आम्ही प्रार्थना केली. मग तो पांगळा माणूस बरा झाला. सेवकांनी त्याला बरं केलं. पेत्र याकोबाने बरा केलं. हे नाही सांगत बसतात. त्यांनी येशू ख्रिस्त गाजवला. सुवार्ता साक्ष नाहीये. सुवार्ता ख्रिस्त कोण हे सांगणं आहे. फिलिपाने ख्रिस्ताची घोषणा केली. घोषणा कोणाची करायची? चर्चची नाही, स्वतःची नाही, धर्माची नाही, येशू ख्रिस्ताची घोषणा करायची. बरेच वेळेस ते म्हणतात की नाही आमच्या देवाने असं केलं, आमच्या देवाने तसं केलं, तुम्ही आमच्या. अरे तो सर्व जगाचा, तो म्हणतो मी मानव जातीचा देव आहे. तो जगाचा सृष्टीचा उत्पन्न करता. तो त्यांचाही देव आहे पण त्यांना माहित नाहीये. मला वाटलं कोणीतरी असं बोलायचं नसतं. तो जगाचा सर्व मानव जातीचा देव आहे. येशू ख्रिस्ताचं मरण देवाने जगावर एवढी प्रीती केली. ठराविक लोकांवर, यहुदी इस्रायलावर नाही, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला. कोणावर प्रीती केली? सर्व जगावर, सर्व राष्ट्रावर, सर्व जाती धर्मियांच्या लोकांवर. काही विशिष्ट लोकांवर केली? ख्रिश्चन लोकांवर केली का? नाही. म्हणून येशू ख्रिस्ताचं मरण, पुनरुत्थान येशू ख्रिस्ताच्या द्वारे कारण हे सर्व जगासाठी, सर्व जाती धर्मांसाठी आणि सर्व देशांसाठी आहे. आणि फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन ख्रिस्ताची घोषणा केली. बघ, ख्रिस्ताची काय केली? घोषणा. घोषणा हा शब्द अंडरलाईन करा. प्रोक्लेम किंवा प्रीचिंग इज अ प्रोक्लेमेशन. उपदेश ही घोषणा आहे. उपदेश करणं वेगळं आणि बायबल टीचिंग, शिक्षण देणं वेगळं. बरेच जण याचा फरक माहीत नाही. इकडे लक्ष द्या. किती जण माझ्या सोबत?
प्रीचिंग आणि टीचिंग, येशू ख्रिस्त उपदेश करीत होता आणि शिक्षण देत होता, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फिलिपाने ख्रिस्ताची घोषणा केली, ख्रिस्त गाजवला. ख्रिस्ताची घोषणा करायची असते. घोषणा म्हणजे काय की ज्यावेळेस ती म्युन्सिपाल्टीची गाडी करते की अमुक तारखेच्या तुम्ही पाणीपट्टी भरा, नाही तर तुमचं पाणी कनेक्शन कट करण्यात, ती काय आहे? घोषणा आहे. त्याच्यात कोणाचं ओपिनियन विचारलं जातं का? तुमचं मत विचारलं जातं का? ती घोषणा आहे की या तारखेच्या बिल भरा, नाही तर ते पाणी कनेक्शन कट होईल. तशी सुवार्ता ही घोषणा आहे की हे येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलेलं आहे. बस, त्याच्यावर ओपिनियन नाही. तुम्हाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं, की येशू ख्रिस्ताने तुमचे पाप, तुमचे शाप त्या वधस्तंभावर वाहिलेले आहे, त्याच्याद्वारे तारण मोफत तुम्हाला उपलब्ध आहे. ही सुवार्तेची घोषणा, ही सुवार्तेची घोषणा आहे. दिस इज द प्रोक्लेमेशन. गॉस्पल इज अ प्रोक्लेमेशन, नॉट एक्सप्लेनेशन. जे केलं ते सांगायचं की हे केलेलं आहे, हे झालेलं आहे. पाहिजे का? हे तुझ्यासाठी आहे. तुझ्या पण पापाची क्षमा होऊ शकते, तू पण मुक्त होऊ शकतो, एवढंच सांगायचं आहे. मग देवाचा पवित्र आत्मा त्याचं वचन घेऊन कार्य करील. जर ते देवाने निवडले असेल तर ते आपोआप त्याच्याकडे येतील. पण आपण फक्त घोषणा करणारे आहोत. बदलणारा देव आहे, तुम्ही आणि मी नाही. आपण फक्त सांगणारे आहोत. तारण हे देवापासून आहे. तारण पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आपण दुसऱ्यांचं तारण नाही करू शकतो. आपण फक्त सांगू शकतो की हे देवाने केले. पण ते खरं आहे हे पटवून देणं आणि खरं आहे हे मानणं हे देवाच्या आत्म्याचं कार्य असतं. की ते खरं वाटणं हे पवित्र आत्म्याचं कार्य. ते तुम्ही आणि मी नाही करू शकत, ते फक्त देव करतो. आपण फक्त सांगायचं असतं. तर त्याने ख्रिस्ताची घोषणा केली आणि काय झालं? वचन. आता फिलिप हा एकच असा मनुष्य आहे की ज्याला सुवार्तिक किंवा इव्हँजलिस्ट असं म्हटलेलं आहे. नव्या करारामध्ये एकच व्यक्तीला सुवार्तिक म्हटलेलं आहे, तो होता फिलिप. फिलिप द इव्हँजलिस्ट. सुवार्तिकेचं कार्य काय? ख्रिस्ताची घोषणा करणे. ख्रिस्ताने काय केलं, ख्रिस्त कोण हे जगाला सांग. पाळक किंवा शिक्षक, बायबल टीचर यांचं कार्य काय आहे की शास्त्र, बायबल काय आहे हे मंडळीला शिकवणं. सुवार्तिकेचं कार्य काय? सुवार्तिकाचं कार्य काय आहे की येशू ख्रिस्त कोण हे जगाला सांग. पाळकाचं कार्य काय की देवाचं वचन मंडळीला शिकवणं. आता किती जणांना समज? हे दोन वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज, वेगवेगळे कार्य आहे आणि हे दोन्ही महत्वाचे आहेत. आणि मग काय झालं बघा, त्यांनी घोषणा केल्यानंतर 6व्या वचनात सांगितलं की तेव्हा लोकसमुदायाने ऐकून, म्हणजे लोकसमुदायाने त्याचं ऐकलं आणि ऐकून व फिलिप दाखवत होता ती चिन्हे पाहून. ऐकून हा शब्द अंडरलाईन करा, पाहून हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे हे लोकांनी देवाचं वचन फिलिपाच्या द्वारे ऐकलं आणि नुसतंच ऐकलं नाही तर त्यांनी काहीतरी पाहिलं. काय पाहिलं? ती चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. म्हणजे तो नुसता लेक्चर देत नव्हता, प्रवचन नव्हतं ते, तर जेव्हा तो सांगत होता येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होता, गाजवल्यानंतर ज्यांनी विश्वास ठेवला, गाजवल्यानंतर देव त्याच्या आत्म्याने वचनाने कार्य करत होता. आणि काय झालं? त्यांनी काय पाहिलं? 7वं वचन. ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले. अशुद्ध आत्म्याने सहन होत नाही देवाचं वचन प्रेरवर्षी. ते राहतात पडतात, गपचिप निघून जातात, नाही तर जोरात ओरडून निघून जातात. हे आपण पाहिलं मागच्या आठवड्याच्या मीटिंग. म्हणून मी सांगत असतो की कोणी गाफील राहायचं नसतं देवाच्या सानिध्यात असताना. कधी काय होईल है ना, कोणामध्ये दुष्टात्मा आहे आपल्याला माहित नाही, कोण कधी कसं मुक्त होईल, पण काहीतरी होतं. देवाचं वचन गाजवणार काहीतरी होतं. तर
अशुद्ध आत्मे लागलेले जे होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती म्हणजे पॅरालाइज व पांगळी मनुष्य बरी झाली. हे त्या लोकांनी पाहिलं. आणि त्या नगरात फार आनंद झाला. आता मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय आज्ञा केली त्याप्रमाणे फिलिप करीत आहे. मार्क 16 आणि 15 वर्षापासून आपण वाचू. मार्क 16:15 पासून. त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. म्हणजे सुवार्त कोणासाठी? सर्व जगासाठी, सर्व सृष्टीसाठी. आणि ह्या काळात टेलिव्हिजन, इंटरनेट प्रत्येक माध्यमातून प्रत्येकापर्यंत देवाचं वचन जात आहे. यासाठी की न्यायाच्या दिवशी कोणी म्हणू नये की आम्हाला माहित नाही, आम्ही चर्चला जात नाही. तुमच्याजवळ मोबाईल होता, तुमच्याजवळ टेलिव्हिजन होतं, तुमच्यापर्यंत देवाचं नाव, येशू ख्रिस्ताचं नाव येतं. म्हणून त्या दिवशी कोणीही देवाला दोष देऊ शकणार की आम्हाला माहित नाही. तर संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो दंडास योग्य ठरेल. आणि आता ऐका वचन 17, मार्क 16 आणि 17. विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असत जाते. कोणाबरोबर? कोणाबरोबर? का पालकांबरोबर? का सुवार्तिकांबरोबर? विश्वास धरण्याबरोबर अंडरलाईन करा. किती जण या ठिकाणी बसलेले विश्वास धरणारे आहेत. मग तुम्ही जर विश्वासणारे आहात तर तुमच्यासाठी हे वचन आहे. तुमच्या बरोबर ही चिन्हे असत जाते. आणि कोणती चिन्हे आहेत? विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असत जाते. ते माझ्या नावाने भूते काढतील. पहिलं चिन्ह, पहिलं काय होईल? सुवार्त गाजवली, सुवार्त सांगितली एखाद्याला, तर पहिल्याने काय होईल? पहिल्याने प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सैताना त्याच्या दुरात्म्यावर अधिकार दिले. म्हणून वचन गाजवताना एखाद्याला सांगताना घाबरायचं नाही की त्यांच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये काही असलं सुरू झालं तर. त्याच्यावर प्रभू येशूने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. ते माझ्या नावाने भूते काढतील. पहिलं चिन्ह. पहिलं चिन्ह हे नाही की ते दुखणारे हात ठेवतील आणि ते बरे होतील. पहिलं चिन्ह कोणतं आहे? सैतानावरचा अधिकार. नंतर दुसरं, ते नव्या नव्या भाषा बोलतील. तिसरं, सर्प उचलतील. आता शास्त्रात सांगितलेलं आहे की तरुण सेव अजगर याच तुडवीत असेल. प्रभू येशू म्हणतो की साप व विंचू यांना तुडविण्याचा शिष्याना त्याने सांगितलं लूक 10:19 मध्ये की सर्प व विंचू यांना तुडवण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला. इकडे बघा, म्हणजे खरोखरचे साप आणि विंचू का? नाही. सर्प शास्त्रामध्ये सैतानाचं प्रतीक आहे आणि विंचू म्हणजे सैतानाचे दुरात्मे, दुष्टात्मे. किती जणांना समजत आहे? सर्प व विंचू यांना तोडवण्याचा अधिकार दिला. उचलणे म्हणजे सैतानाच्या दुरात्म्यावरचा अधिकार. ते समजा जर मी प्रार्थना केली आणि मला लागलं तर हे नाही. जर तुम्ही ख्रिस्ताच्या आता तुमच्या मनाला माहित आहे, खात्री आहे, तर तुमच्या मनात हा विचार येणारच नाही. पण जर पूर्ण पश्चाताप केला असेल, देवाकडे वळलं तर मात्र भीती वाटत की नको आपण बाळक साहेबांना सांगू, आपण नाही डेअरिंग करायचं. पण आपण जर ख्रिस्ताचे आहोत तर आपण म्हणू येशूच्या नावात आमेन. आणि हे चिन्ह कोणाबरोबर आहे? विश्वास आहे बरोबर. लक्षात घ्या, पालकां सुवार्तिका बरोबर नाही. पहिलं चिन्ह भूते काढतील. दुसरं चिन्ह नव्या नव्या भाषा बोलतील. तिसरं सर्प उचलतील म्हणजे सैतानावरचा अधिकार. व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना बाधणार नाही. कोणी जरी चुकून न कळत तुम्हाला विष दिलं, मारून टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याची बाधा होणार नाही.
1986चा 1 जानेवारीला रत्नागिरीला बदली असताना माझ्यावर हा प्रयोग झाला. एका मेडिकल ऑफिसर याने जेवायला घरी बोलवलं न्यू इयर, आणि ही त्यावेळेस सोनूच्या डिलिव्हरीसाठी औरंगाबादला गेलेली होती आणि मी एकटा रत्नागिरीला होतो. आणि त्या ठिकाणी पोस्टिंग होते, 2 जिल्ह्यांचं ऑफिस असताना 1 जानेवारी न्यू इयरचा डे आणि रजा मिळत नव्हती. रत्नागिरीहून नाशिक किंवा औरंगाबाद शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही आमच्या घरी लंचला या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी जेवण वगैरे करून तिथून रिक्षा करून निघालो तर मला काही सुधारत नव्हतं. चक्कर आली, मळमळायला लागलं आणि त्या रिक्षावाल्याला सांगितलं की सरळ सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा. त्याच्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी मी डोळे उघडून पाहिले तर 2 डॉक्टर बसलेले होते, म्हणजे आरेवाल साहेब बसले होते आणि ते म्हणे की तुम्ही न्यू इयरचं सेलिब्रेशन कुठं केलं. त्यांना वाटलं की न्यू इयरचं सेलिब्रेशन मी करायला गेलो. अहो म्हणे पॉइझन झालेलं होतं, तुम्ही वाचला, सर्व काळा नेलं पडलं नाही, काय खाल्लं कोणाकडे गेलं. ही जीवनातली साक्ष आहे की आपल्याला जरी चुकून कोणी पॉइझन दिलं तर ते जर नसतं, मी जर येशू ख्रिस्ताचं नसतो तर आज मी तुमच्याकडे जिवंत नसतो. हे वचन खरं आहे की जरी ते प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यास बाधणार नाही. हा अनुभव आहे, हे काही स्टोरी नाही, हा अनुभव आहे. तर चौथं चिन्ह, कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणारच नाही. आणि मग 5वं चिन्ह, त्यांनी दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होते. त्यांनी म्हणजे कोणी, कपाळतांनी का सुवार्तिकांनी, विश्वासधारांनी. म्हणा मी पण, जर तुम्ही विश्वासधार आहात तर ह्या 5 चिन्हापैकी एक तरी चिन्ह तुमच्या बरोबर पाहिजे. याच्यावर जग विश्वास ठेवेल की तुम्ही त्या येशू ख्रिस्ताचे आहात. ते विचारणार नाही तुम्ही कोणत्या चर्चला जाता, तुम्ही कोणत्या जातीतून धर्मातून आला, तुम्ही किती क्वालिफाईड आहात वगैरे वगैरे. ते हे बघतील की ह्या 5 गोष्टीपैकी एक तरी आहे का, हा ही देवाची आहे, हा देवाचा आहे, आणि मग ते विश्वास ठेवतील. आता हे 5 चिन्ह दिलेले होते. त्यानुसार फिलिप, आता फिलिप हा 12 प्रेषितांपैकी एक नव्हता, पण तरी तो ख्रिस्ताची घोषणा करू लागला. ते बाकीचे चर्च मेंबर ते म्हटले की आम्हाला दान नाही. त्यांना हे माहीत होतं की प्रभू येशूने हे शब्द म्हटलेले शिष्यांनी शिकवलं होतं की विश्वास धरण्याबरोबर हे चिन्ह जात असंच जातील, म्हणून ते दुसऱ्यांना सुवार्ता गाजवत होते. आणि अशा रीतीने सुवार्ता शोमरोनात आणि यहुद्यात गेलेली होती. प्रेज द लॉर्ड. आणि मग काय झालं बघा, प्रेषित 8. पुष्कळ दुरात्मे मोठ्याने ओरडून निघून पुष्कळ पक्षघाती व पांगळी मनुष्य बरी झाले. हिलिंग अँड डिलिव्हरन्स, हिलिंग अँड डिलिव्हरन्स, रोग बरं होणं, दुष्टात्मे निघून जाणं, हा सुवार्तेचा एक भाग आहे. ज्यावेळेस देवाच्या राज्य गाजवण्यात येतं त्यावेळेस ह्या जगात असलेलं सैतानाचं साम्राज्य, त्याचे दुरात्मे हे टक्कर देतात, ते फेस करतात. म्हणून सुवार्ता गाजवणे, देवाच्या राज्याची घोषणा करणे म्हणजे एका राज्याची दुसऱ्या राज्याची टक्कर आहे. लक्षात घ्या. सैतान त्याच्या दुरात्म्यांना सहन होत नाही, आवडत नाही, ते लगेच प्रगट होतात. मी जाणार नाही, मी अमुक अमुक आहे, येशूच्या नावात निघून जा, नाही मी जाणार नाही. हे होतं जेव्हा खरी सुवार्ता आत्म्याच्या प्रेरणेने सामर्थ्याने गाजवली जाते. कारण सैतान दुरात्म्यांना पण माहिती आहे की कोण खरं आहे कोण फेक आहे, कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, हे सैतान दुरात्म्यांना माहिती आहे. तर फिलिपाने घोषणा केली आणि 8वं वचन. तर पहिली गोष्ट, 3 गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. पहिली गोष्ट मंडळीचा झालेला छळ, पर्सिक्युशन. दुसरी गोष्ट उपदेश किंवा घोषणा, प्रीचिंग. आणि तिसरी गोष्ट काय, तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो ती म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. याचा परिणाम, तिसरा पॉइंट, परिणाम. परिणाम काय झाला, 8व्या वचनात परिणाम आहे. त्या नगरात फार आनंद झाला.
त्या नगरात शोभनात कोणी पाहिलं नव्हतं, कोणाला माहीत नव्हतं. ते आठवत असेल, हां येशू ख्रिस्त एकदा याकोबाच्या विहिरीवर त्या बाईंना भेटला, मग त्यांनी आमची ओळख करून दिली, मग आमचे पूर्वज, मग काही जण त्यावेळेस त्या मिटिंगला होते. त्याच्यानंतर कोणीच आलेलं नव्हतं येशू ख्रिस्ताचे सो. त्याच्यानंतर थेट फिलिप त्या ठिकाणी गेला आणि हे चिन्हाने चमत्कार झाले. लोक मुक्त झाले, बरे झाले. आणि 8व्या वचनात सांगितलं की त्या शहरात मोठा आनंद झाला. 8वं वचन काय? त्या नगरात फार आनंद झाला. नुसता आनंद नाही, फार आनंद झाला. कशामुळे आनंद झाला? लोक सैतानाच्या बंधनातून मुक्त झाले म्हणून. जे आजारी होते, पक्षघाती पांगळे होते, ते बरे झाले म्हणून. जे सैतानाच्या बंधनात होते ते मुक्त झाले म्हणून. म्हणून सुवार्तेचा परिणाम नेहमी हा होत असतो. खरी सुवार्थ गाजवल्यानंतर, जशीच्या तशी येशू ख्रिस्त गाजवल्यानंतर सैतानाच्या बंधनातले मुक्त होतात, आजारी बरे होतात आणि मग त्या ठिकाणी मोठा आनंद होतो. या 3 गोष्टी आपण या शास्त्राला पाहतो. आज आपण इथेच थांबू आणि पुढे काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू.